हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण बनवतोय पोह्यांपासून आणि बटाट्यापासून एक स्नॅक्सचा पदार्थ. नेहमी तेच भजे खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर असा झटपट होणारा स्नॅक्स बनवा. चहासोबत किंवा अधेमध्ये भूक लागेल तेव्हा तुम्ही कमी साहित्यात कमी वेळेत हा स्नॅक्स पदार्थ बनवू शकतात. बनवायला खूप सोपा आहे, खायला तेवढाच भन्नाट चवीचा होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे आपण घरात असणाऱ्या साहित्यामध्ये हे बॉल्स बनवतोय. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तुम्हाला दिसत असेल किती भारी हे बॉल्स तयार झालेत. बटाटा आणि पोहे वापरून आपण हे बॉल्स बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कशी वाटली हे रेसिपी कमेंटमध्ये सांगा. सगळ्यात अगोदर आपल्याला शिजवलेले बटाटे पाहिजेत. 2 मोठे बटाटे असतील तर असे कट करून शिजवून घ्यायचे. लहान असतील तर 3 बटाटे घेऊ शकतात. 1 वाटी आपण पोहे घेतलेत, जे आपल्या रोजच्या वापरातील आपण पोहे बनवतो तेच इथे पोहे घेतलेले आहेत. तर 1 वाटी पोहे घेतलेत, स्वच्छ साफ करून घ्यायचे, चाळून घ्यायचे आणि नंतर हे पोहे धुवून घ्यायचे. तर इथे मी हे पोहे धुवून घेतलेत आणि अगदी 1 चमचाभर पाणी त्याच्यामध्ये शिल्लक ठेवले, जेणेकरून पोहे चांगले भिजायला हवे. तर पोहे भिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. पोहे आता बाजूला ठेवूया आणि आपण बटाटे किसून घेऊया. तोपर्यंत पोहे चांगले भिजले जातील. तर इथे मी 2 मोठे बटाटे घेतलेत. आता हे शिजवलेले बटाटे आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचे. हाताने मॅश केले तर त्याचे तुकडे राहतात, त्यामुळे असं मॅश करून घेतलं तर ते व्यवस्थित बारीक होतात. तर सर्व बटाटा आपल्याला किसून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जेव्हा स्नॅक्सचा हा पदार्थ बनवायचा आहे त्यावेळेस बटाटे अगोदर जर शिजवून ठेवलेले असेल तर 10 मिनटात हा स्नॅक्स बनवून तयार होतो. अजिबात त्याला वेळ लागत नाही. तर इथे मी सर्व बटाटे किसून घेतलेत. आता आपण याच्यामध्ये बाकीचे साहित्य टाकून घेऊया. तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करायचे. तर पाव चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतले आणि 3 हिरव्या मिरच्या मी अशा बारीक कट करून घेतलेत. 1 छोटा कांदा बारीक चिरून टाकला आहे. भरपूर सारी याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि इथे मी चिली फ्लेक्स पण वापरले आणि हिरवी मिरची पण वापरली. त्यापैकी तुम्ही एक काहीतरी वापरलं तरी चालेल. चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला पाव चमचा ओवा चोळून टाकायचे. त्यामुळे या बॉल्समध्ये खूप छान एक स्वाद येतो. त्यामुळे आवर्जून याच्यामध्ये ओवा टाका. आणि हा स्नॅक्सचा पदार्थ तुम्हाला जर आणखीन क्रिस्पी कुरकुरीत हवा असेल तर याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल. त्यामुळे आणखीनच क्रिस्पी कुरकुरीत आपले हे स्नॅक्सचे बॉल तयार होतील. पाव चमचा याच्यामध्ये मी धना पावडर टाकून घेतलं आहे. थोडेसे जिरे टाकलेत. अगदी थोडासा चाट मसाला टाकून घेतला आहे. आणि आता पाव चमचा आपण हळद टाकून घेऊया. तर हे सर्व तयारी करेपर्यंत पोहेसुद्धा चांगले भिजलेले आहेत. तर पाहू शकतात पोहे चांगले मऊ झालेत. हाताने मॅश केले तर लगेच हे मॅश होतात. त्यामुळे पोहे धुवून घेतले की त्याच्यामध्ये 1 चमचा एवढं पाणी शिल्लक ठेवायचं, म्हणजे पोहे चांगले भिजले जातात. आता पोहे अगोदर हाताने मॅश करून घेऊया आणि नंतर जे आपण बटाट्याचं सर्व मिश्रण तयार करून घेतले ते या पोह्यांमध्ये टाकून घेऊया. पोहे भिजेपर्यंत आपण ही सगळी तयारी केली, त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि कमी वेळेत पटकन हा नाश्ता बनवून तयार होतो. आता आपल्याला बटाट्याचं मिश्रण आणि पोहे हे सगळं चांगलं एकजीव होईपर्यंत हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचे. सर्व मसाले, पोहे, बटाटा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. आणि आपण ह्याच्यामध्ये शिजवलेला बटाटा वापरलेला आहे. पोहे ओले करून घेतले, त्यामुळे याच्यामध्ये पाण्याची अजिबात गरज पडत नाही. आहे तेवढ्या बटाट्यामध्ये आणि पोह्याच्या ओलाव्यामध्ये हे सगळं चांगलं मिक्स करता येतं. ते पाहू शकतात. सर्व मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले. याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे. तुम्ही एकदम बॉल्स बनवून तळू शकतात किंवा मग डायरेक्ट तेलामध्ये हे बॉल्स करून टाकू शकतात. तर इथे आपलं परफेक्ट असं मिश्रण बनवून तयार झाले. आता थोडंसं मिश्रण घ्यायचं. आपण जसे भजे वगैरे करतो ना तेवढं सारण घ्यायचं आणि छोटे छोटे याचे बॉल तयार करायचे. तर हे पहा, असं काही नाही की याला गोलच आकार द्यायला पाहिजे. भज्यांसारखं सुद्धा तुम्ही थोडंसं हातात मिश्रण घेऊन अगदी आबडधोबडसुद्धा गोल करू शकतात. हे पहा अशा पद्धतीने. तर पटापट हे मी बॉल्स बनवून घेते आणि तेलसुद्धा गरम करायला ठेवायचे तोपर्यंत, म्हणजे लगेच आपल्याला हे पोह्यांपासून बनवलेले बॉल्स तळता येतील. आता आपण तेलसुद्धा गरम करून घेतले. एक एक करून याच्यामध्ये बॉल सोडून घेऊया आणि मीडियम गॅसवरती क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हे बॉल तळून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, म्हणजे हे बॉल्स आतपर्यंत चांगले तळले जातील.
तर जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे मी टाकून घेते. राहिलेले सुद्धा सेम अशाच पद्धतीने आपण हे बॉल तळून घेणार आहोत. तेलामध्ये टाकल्या लगेच या बॉलला झाऱ्या उलटण काही लावायचं नाही. थोड्या वेळ असंच तळू द्यायचं, म्हणजे त्याची व्यवस्थित कोटिंग होते आणि नंतरच आपल्याला याला हलवून सर्व साईडने एकसारख्या रंगावरती तळून घ्यायचे. तर आता थोड्या वेळाने आपण याला हलवून घेऊया. तर पाहू शकतात एक साईड व्यवस्थित कोटिंग झाली की लगेच हे तळापासून निघले जातात, अजिबात कढईला चिटकत नाहीत. आणि आता लालसर रंग येईपर्यंत हे बॉल्स आपण तळून घेऊया, छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत. तर हळूहळू या बॉलचा कलर चेंज होतोय आणि बॉल चांगले तळले जातात. नेहमी आपल्याला कांदा भजी, बटाटे भजी खाऊन कंटाळा येतो. असं वाटतं वेगळं काहीतरी चटपटीत खावं. त्यावेळेस तुम्ही कमी वेळेत झटपट असे हे बॉल्स बनवून चहासोबत किंवा मुलांना सॉससोबत देऊ शकतात. अतिशय टेस्टी हे बॉल्स तयार होतात. तुम्ही जर असे बॉल्स कधी बनवले नसतील तर नक्की एकदा ट्राय करून पहा. घरामध्ये सर्वांनाच खूप आवडतील. एवढे भन्नाट चवीचे हे बॉल्स बनवून तयार होतात. तर अलटीपलटी करून छान हे बॉल आपण क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले. तर दिसत असेल तुम्हाला याचा कलर सर्व चेंज झाला आहे आणि छान ब्राऊन कलर आला आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि छान क्रिस्पी कुरकुरीत हे बॉल्स तयार झाले. तर सगळे बॉल मी प्लेटमध्ये काढून घेते. असा रंग आला की आपल्याला हे बॉल्स काढून घ्यायचे आहेत. तर राहिलेले सुद्धा आपण सेम अशाच पद्धतीने तळून घेऊया. तर आहे की नाही एकदम बनवायला साधी सोपी रेसिपी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही. आपल्या घरामध्ये पोहे, बटाटे तर असतातच, त्यापासूनच आपण हा स्नॅक्सचा पदार्थ बनवून घेतला आहे. आणि जे काही मसाले तुमच्याकडे असतील ते टाकायचे, हिरवी मिरची टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं. झटपट एकदम टेस्टी आपल्या इथे स्नॅक्सचा पदार्थ बनवून तयार होतो. तर राहिलेले सुद्धा मी बॉल असेच बनवून घेतलेत. आता ते सुद्धा आपण तळून घेऊया. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी स्नॅक्सची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.